सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्ता संचिता महापात्रा यांची आज पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये नवीन कर आकारणी संदर्भात त्या बोलत होत्या। पत्रकार गीता मुदोळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। नमस्कार। सध्या आपण सांगली महानगरपालिकामध्ये भांडवलीप्रमाणे कर लावण्याचा निर्णय चालू आहेत आणि ह्यामध्ये आपण नोटिसेस वाटणार आहोत। ह्यामध्ये जे मेन मुद्दे आहेत, स्पेसिफिकली की जे निवासी मालमत्ता आहे त्यामध्ये नियमप्रमाणे आपल्याला दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ करता येणार नाही, अनिवासीमध्ये तिप्पटपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही आणि ज्यांच्या मालमत्ता सध्या 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये आहेत त्यांच्या मागचं जे घरपट्टी होता त्यामध्ये काहीच पण बदल होणार नाही। खूप मोठा जे विषय होता की ह्यामध्ये रेंटमध्ये देण्यात आलेले जे मालमत्ते होते त्यांच्यावरती 58% वर आकारणी होत होता। सध्या भांडवलीप्रमाणे हे विषय आता राहणार नाही, बिकॉज सर्वचे सर्व मालमत्ता आता रेडी रेकनरप्रमाणे कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि रेंटला द्या किंवा स्वतः वापर करा त्यामध्ये आता काही डिस्टिंक्शन राहणार नाही आणि सर्वांना समान सारखं आपल्याला कर भरावं लागतील ॲज पर द कॅल्क्युलेशन आणि रेडी रेकनरप्रमाणे। हे नोटिसेस वाटल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्ड निहाय आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार आणि 21 दिवसाचा आपण वेळ देणार की तुमचं जे काही आक्षेप असेल त्या बिलासंदर्भात, नावं असेल, घरामध्ये सीमांकन असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, कर मूल्यांकन असेल, त्या सर्व करिता आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार। तुम्ही तुमच्या सर्वांच्या आक्षेप तिथे नोंदवू शकतात आणि त्यानंतर आपल्या इथे सुनावणी होणार रीतसर आणि जेव्हा ते सुनावणीचे निकाल लागेल आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असणार त्यानंतर त्यांना कराची टॅक्स नोटीस बजावण्यात जाणार, फायनल नोटीस, आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती कर आकारणी सुरू करूया। जेव्हापर्यंत नागरिकांचं जे काही आक्षेप असेल, अडचण असेल ते सुनावणी होऊन कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कर आकारणी होणार नाही। तर सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही जे काही अडीअडचण असेल, जे काही आक्षेप असेल ते नोंदवावे आणि त्यानंतर जेव्हापर्यंत तुमचे समाधान होत नाही तेव्हापर्यंत आपण निर्णय घेणार नाही। सांगलीला जरी आपल्याला सुंदर, सुशोभित आणि प्रगत करायचे असेल तर 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे आता करमध्ये काहीच बदल झालेला नाही, पण सांगली त्या हिशोबानं खूप मोठी झालेली आहे, तर आपल्याला हे मोहीम घ्यावंच लागते। त्यासाठी मी सर्व सांगलीकरांना नम्र निवेदन करते की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करा। तुम्हाला जे काही शंका असेल आम्ही नक्की ह्याला सॉर्ट आउट करायसाठी, सॉल्व्ह करायसाठी प्रयत्न करू। मॅडम, ओपन प्लॉट धारकांना काय सूचना कराल काय? ओपन प्लॉट धारकांना आता रेडी रेकनर भांडवलीप्रमाणे रेडी रेकनरचे रेट येणार आहेत आणि ज्या लोकांनी आता तिथे खूप घाण करून ठेवलेले आहेत, खूप घाणचे साम्राज्य झालेले, त्यांनी त्वरित स्वतः हे क्लीन करून घ्यावी। जरी त्यांनी नाही केले तर आम्ही आमच्या स्वच्छता विभागामार्फत कारवाई करणार आणि त्यांच्यावरती दंड लावणार आणि हे दंड आता आपण आपलं जे कर आहेत त्यामध्ये आकारणी करून तुम्हाला थेट पाठवणार। त्यासाठी सर्व ओपन प्लॉट धारकांना माझा विनंती आहेत आणि सूचना आहेत की आपण आपलं ठिकाण स्वच्छ करून ठेवा सो दॅट पूर्ण सांगली स्वच्छ राहते। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।